ओके वेल फ्रेंड्स, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय आपण डिफरंट इम्पॉर्टंट आस्पेक्ट असणारे लेसन्स डिस्कस करत आहोत, ज्याच्यामध्ये आपण कॅपिटल्स, पंक्च्युएशन्स, डिफरंट टाइप्स ऑफ टेन्स, पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे स्पोकन इंग्लिश किंवा तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये काहीतरी करिअर करण्यासारखं, प्रभुत्व मिळवण्यासारख्या इम्पॉर्टंट असणाऱ्या सगळ्या गोष्टींना आपण एक्सप्लोर करतोय, प्रॉपरली त्या कन्सेप्ट अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आजच्या सेशनमध्ये आपण व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट अतिशय महत्वाचा पार्ट आहे. व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट म्हणजे कुठल्याही भाषेमध्ये असणारा पुरेसा शब्दसाठा. जनरली पूर्वी आम्ही जेव्हा डिग्रीला असतो त्यावेळेला असं म्हटलं जायचं की 3000 ते 5000 इंग्लिशचे शब्द जर पाठांतर केले तर तुम्ही मास्टर्स झालात इंग्लिशमध्ये, म्हणजे MA इंग्लिश झालात असं त्याचा अर्थ असायचा. परंतु आता काय झालंय, तुमच्या या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना खूप सगळ्या वर्ड्सचे मिनिंग्स माहीत असतात, परंतु त्याचं स्पेलिंग आणि कधी कधी त्याचे इम्प्लिमेंटेशन पण लक्षात येत नाही. सो हिअर वी विल बी अंडरस्टँड हाऊ टू डेव्हलप और इन्क्रीज व्होकॅब्युलरी. आता हे डेव्हलप किंवा व्होकॅब्युलरी इन्क्रीज करणं इट इज नॉट अ रॉकेट सायन्स ॲट ऑल. हे काही रॉकेट सायन्स नाही. मॅथमॅटिक्स मध्ये जसं फॉर्म्युला नाही असतात तसं इथे कुठला फॉर्म्युला नाही. बट वी हॅव सर्टन ट्रिक्स टू इन्क्रीज आवर व्होकॅब्युलरी. ट्रिक्समुळे तुमची व्होकॅब्युलरी इन्स्टंट बूस्ट होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. त्याचा एक ऍडेड ऍडव्हान्टेज तुम्हाला घेता येणार आहे आणि एक थोडासा इंटरेस्टिंग पद्धतीने त्याच्यासोबत डील केल्यामुळे त्या गोष्टी ग्रास्प करणं, मगअप करणं, लक्षात ठेवणं हे पॉसिबल होणार आहे. सो लेट अस कम अप विथ मी. फर्स्ट आहे ज्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता की इंग्रजी विषयाचा शब्दसाठा वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे. सो वी कॅन स्टार्ट विथ सफिक्सेस. इंग्रजीमध्ये अफिक्सेस नावाची एक कन्सेप्ट आहे, म्हणजे प्रत्यय. सफिक्स म्हणजे शब्दाच्या पूर्वी काही लेटर्सचा ग्रुप जोडलेला असतो आणि प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या शेवटी काही लेटर्सचा ग्रुप जोडलेला असतो, ज्याच्यामुळे काय होतं बघू शकता तुम्ही. या ठिकाणी एक सफिक्स आहे ABLE, त्याच्यामुळे त्याचा मिनिंग आणि त्याची एक्झाम्पल्स या ठिकाणी तुम्हाला बघता येतील. त्यामुळे काय होतं, नाउन फॉर्मेशन, ऍडजेक्टिव्ह फॉर्मेशन, वर्ब फॉर्मेशन आणि एक वेगळ्या कॅटेगरीचा वर्ड आपल्याला तिथे बघता येतो. परंतु हे एक स्पेसिफिक सफिक्स किंवा प्रिफिक्स लिस्ट आउट केले तर अराउंड 54 ते 60 मिळतील आपल्याला. तर हे 60 वर्ड जर प्रॉपर रीड केले आणि त्याचं अंडरस्टँडिंग केलं की कुठे कुठला यूज करायचा आहे, तर त्याचा एक असा ऍडव्हान्टेज आपल्याला मिळणार आहे की थ्रू आउट आपल्याला त्यामुळे आपली व्होकॅब्युलरी दीडपट होण्यासाठी मदत होणार आहे. सो दॅट इज ऑल अबाउट सफिक्स. नाउ वी हॅव प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या पूर्वी काही नाउन्सच्या, बघा या ठिकाणी तुम्ही नाउन्स, ऍडजेक्टिव्ह, वर्ब्स किंवा ऍडवर्ब्स, एक स्पेसिफिक प्रिफिक्स किंवा सफिक्स ऍड किंवा लेस केल्यामुळे, टेल जोडल्यामुळे किंवा बिफोर जोडल्यामुळे काय होतं. आता अँटी हा वर्ड आहे, सिपेशन हा वर्ड आहे, त्याला अँटिसिपेशन केलंय, त्याला अँटिसिपेटरी केले आणि अँटिसिपेट केले. तर हे या ठिकाणी पुढे मागे काहीतरी शब्दांमध्ये बदल केलेला आहे, त्यामुळे त्या शब्दाचा मिनिंग चेंज होतो. या ठिकाणी अँटिसिपेशन TION नाही तर नाउन झालं, अँटिसिपेटरी TORY झालं तर ते ऍडजेक्टिव्ह झालेले आणि TATE झालं तर ते वर्ब झालेले. सो दिस इज ऑल अबाउट, यू कॅन सी हिअर अँटी, हे तुमचं प्रिफिक्स आहे. अशी साधारण जर लिस्ट आउट केली तर 25 ते 30 प्रिफिक्स सापडतील. त्यांचं प्रॉपर युटिलायझेशन कुठल्या केसमध्ये कसं करायचं हे जर आपल्याला लक्षात आलं तर दॅट विल बी अ डेफिनेट ऍडेड ऍडव्हान्टेज फॉर अस टू इन्क्रीज आवर व्होकॅब्युलरी इन अ बेटर मॅनर. नाउ लेट अस मूव्ह अहेड. वी हॅव अँटोनिम्स. याला विरोधार्थाचे शब्द असं म्हटलं जातं. विरोधार्थाचे शब्द कसे असतात ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, परंतु एखादा शब्द आपल्याला जर लक्षात राहत नसेल, खूप ट्रिकी वाटत असेल, तर त्याच अपोजिट मिनिंगचा अँटोनिम नावाचा जर वर्ड आपण लक्षात ठेवला तर तो त्या पेअर मध्ये लक्षात ठेवणं सोपं जातं. बघू शकता, न्यूमेरेबल, इनन्यूमेरेबल, एक्झॅक्ट, अनट्रू, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक. तर कसं असतं, तो आपण कुठेतरी त्या वर्डच्या क्लोज जातो, फॅमिलियर होण्यासाठी जातो. दिस इज द रिझन वी मस्ट अंडरस्टँड अँटोनिम्स. आणि जेव्हा आपण अभ्यास करतोय त्यावेळेला या दृष्टिकोनातून, या ट्रिक्स मधून जर करत गेलो तर ती व्होकॅब्युलरी डेव्हलप होण्यासाठी तो एक ऍडव्हान्टेज आपल्यासाठी तयार होतो. सिनॉनिम्स. बऱ्याच वेळेला आपल्याला खूप काही वर्ड्स असतात ते स्टक करतात, तर कुठेतरी आपल्याला डिफिकल्ट वाटत असतात, तर त्या वर्डचं सिनॉनिम म्हणजे समानार्थी मिनिंग्स. आता एका वर्डला मोर दॅन म्हणजे सेव्हरल वर्ड्स असतात की त्या सिमिलर मिनिंग्स मध्ये यूज केले जातात. हिल, रिकव्हर, कन्क्लूड, एंड, त्याच्यानंतर एनिमी, अपोनंट, या पद्धतीनं. ओके, सो देन वी हॅव
वन वर्ड सबस्टिट्यूशन. आता कधी कधी फ्रेज असते आणि त्या फ्रेजला लिहिणं शक्य नसतं. त्या फ्रेजला लिहिल्यामुळे कसं कधी कधी कॉम्प्लेक्स तयार होतो त्या सेंटेन्समध्ये किंवा त्या स्पीचमध्ये. म्हणून वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे अनेक वाक्यातल्या अनेक शब्दासाठी एक वर्ड यूज केला जातो. ते काय आहे ते आपण एक्झाम्पल्स मध्ये बघूयात, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आता बघा, अ लँड ॲनिमल दॅट ब्रीड्स इन द वॉटर. असा जर सेंटेन्स असेल तर त्याला ॲम्फिबियन म्हटलं जातं. किती इझी आहे बघा, एकच वर्ड. त्याच्यानंतर अ सेंटेन्स दॅट हॅज मोर दॅन वन मिनिंग. एका वाक्याला अनेक अर्थ असतात किंवा एकापेक्षा दोन अर्थ असतात, त्यावेळेला ते अँबिग्युअस वाक्य होतं, त्याला संदिग्ध म्हणतात मराठीमध्ये. त्याच्यानंतर ऑमनिसियंट म्हणजे बघा, अ पर्सन हू नोज एव्हरीथिंग. त्याला सगळं माहिती असतं, तो ऑमनिसियंट म्हणजे सर्वत्र किंवा सर्वदूर असणारा व्यक्ती. सो दॅट इज ऑल अबाउट, यू कॅन सी द सबस्टिट्यूशन, वर्ड सबस्टिट्यूशन. देन वी हॅव नेक्स्ट वन दॅट इज होमोफोन. आता फोन म्हटलं की ऐकणं लक्षात घ्यायचं. त्यामुळे आपल्याला इथे काय मिळतं होमोफोन मध्ये, तर ऐकायला मिळतं. मग काय ऐकायला मिळतं होमोफोन म्हणजे सारख्या प्रोनाउन्सिएशन ऐकायला मिळतात. आता बऱ्याच वेळेला इंग्लिशमध्ये काही एक्झाम्पल्स बघूयात आपण. होमोफोन म्हणजे अफेक्ट आणि इफेक्ट, ह्यांचं प्रोनाउन्सिएशन आवाज सारखा निघतो परंतु अर्थ त्यांचा कम्प्लीट वेगळा आहे. त्याच्यानंतर वी कॅन सी इयर. इयर हा जो AIR इयर आहे तो नॅचरल रिसोर्सेस आहे. HEIR आहे तो कोण आहे, त्या पर्टिक्युलर डायनास्टीचा पुढचा वारस, अशा अर्थाने त्याला यूज केलं जातं. सो हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे, होमोफोन्स. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे होमोनिम्स. आता निम्स म्हटलं की नाव म्हणजे काय, तर सारखं स्पेल केलेलं. त्याला आपण दुसरा एक वर्ड आहे त्याच्यासाठी, इथे तुम्ही बघू शकता होमोग्राफ्स. ग्राफ्स म्हणजे लिहिलं गेलेलं, प्रेझेंट केलं गेलेलं. आणि त्या प्रेझेंट केले गेलेलं किंवा त्या लिहिले गेलेल्यामध्ये सारख्या प्रकारचं स्पेलिंग असतं परंतु अर्थ कम्प्लीट वेगळा असतो. त्या त्या सिनारिओनुसार तो अर्थ असतो, सिच्युएशन्स नुसार असतो. एक्झाम्पल बघू शकता तुम्ही, ऍड्रेस. त्याच्यामध्ये तो कोणीतरी बोलतोय ते पण आहे आणि लोकेशनच्या ऍड्रेसला पण ऍड्रेस म्हटलं जातं. इथे तुम्ही बघू शकता वॉच. वॉच म्हणजे पाहणं पण आहे आणि आपल्या हातातलं रिस्ट वॉच असतं घड्याळ, ते पण. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बँड. आता बँड कसा असतो, दोन ठिकाणी असतो. म्युझिकल ग्रुप पण असतं आणि हातामध्ये बँड, प्लेयर बँड लावतात किंवा फ्रेंडशिप बँड आपण बांधतो, तो पण बँड असतो. सो ट्राय अँड अंडरस्टँड. बऱ्याच वेळेला होमोनिम्स किंवा होमोग्राफ सुद्धा आपल्याला स्पेलिंग व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट मध्ये हेल्प आउट करत असतात. त्याच्यानंतर दुसरा आहे वर्ड रजिस्टर. आता हा क्वेश्चनच विचारला जातो बऱ्याच वेळेला एक्झाम मध्ये, एका स्पेसिफिक कॅटेगरीची वर्ड रजिस्टर्स बनवा. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स बघता येईल, शाळेशी रिलेटेड शब्द दिलेले. हे यूज करत असताना फॉर्मल, इनफॉर्मल, हायली फॉर्मल आणि वल्गर अशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये यूज केले जातात. ऍक्च्युली पोएटिक डिक्शन किंवा लँग्वेज मध्ये ह्याची अगेन खूप मदत होते. मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर, रोबोट आर द सम नेम्स ऑफ कम्प्युटर्स. कम्प्युटरशी रिलेटेड संज्ञा आहेत त्या. त्याच्यानंतर आहे क्लिपिंग. आता क्लिपचा अर्थ होतो कुठेतरी क्लच करणे, क्लिपिंग करणे. तर क्लिपिंग काय करायचंय, एकाच वर्ड मध्ये एकाच मोठ्या फ्रेजचे काही वर्ड क्लिप करून त्या ठिकाणी सुद्धा व्होकॅब्युलरी होते. ते बघूयात. फॉर सायन्स फिक्शन. आता ह्या सायन्स फिक्शनला सायफाय असं शॉर्ट मध्ये लिहिलं जातं. पेन ड्राईव्हला आपण PD म्हणतो, तसं सायफाय. सिच्युएशन कॉमेडीला सिट कॉमेडी म्हटलं जातं. ग्रँड मदरला ग्रँडमा म्हटलं जातं. या पद्धतीनं तुम्ही बघू शकता असे काही. आता नावामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला क्लिपिंग्स केलेलं बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये विराट आणि अनुष्काच्या मुलीचं नाव विरुष्का, अशा प्रकारचे क्लिपिंग्स तुम्हाला पाहायला मिळतात. सो कीप इन माइंड, यामुळे तुमची अगेन व्होकॅब्युलरी डेव्हलप होणार आहे. त्याच्यानंतर आहे ब्लेंड्स. आता ब्लेंड म्हणजे काय, ब्लेंडचा अर्थ इकडून तिकडून वर्ड्सना ब्लेंड करणे, तोडून जोडून. तर यू कॅन सी हिअर व्हॉट इज द ब्लेंड एक्झॅक्टली. आता इथे एक रूट वर्ड आहे, तो आहे ॲजिटप्रॉप. हा दोन वर्डचा आहे, एजिटेशन आणि प्रोपॅगंडा, या दोन शब्दाचा वर्ड झालेला आहे ॲजिटप्रॉप. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता बॅश. आता बॅट आणि स्मॅश किंवा मॅश या वर्ड पासून बॅश हा वर्ड तयार झालेला आहे. हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे सगळं कसं यूज करायचं, दिस इज अगेन अ चॅलेंज. पण जेव्हा तुम्ही रीड करता, तुमच्या बाकीचा अभ्यास करत असतात, हे जेव्हा वर्ड्स तुमच्या अक्रॉस जातात ना, ह्याला काहीच करायचं नाही, फक्त एकदा तिथे स्पेल आउट करायचं किंवा अंडरलाईन करून घ्यायचं, नजरेत भरवून घ्यायचं. सो कीप इन माइंड, हे लक्षात करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे क्वेश्चन वर्ड्स. आता हे खूप महत्वाचं आहे. इंग्लिशमध्ये 32 क्वेश्चन वर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये 9 WH वर्ड्स आहेत आणि रेस्ट ऑल अदर जे आहेत 23 ते आहेत तुमचे व्होकॅब्युलरी, ते आहेत तुमचे ऑक्झिलरी वर्ब्स. आता याला जेव्हा तुम्ही ह्या 32 वर्ड्सला स्टडी कराल त्यावेळेला तुमच्यासाठी एक ऍडव्हान्टेज आहे की तुम्हाला कुठलाही प्रश्न इझिली समजणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मॉडेल्स आहेत, त्यांचे युजेस लक्षात येतील आणि प्रायमरी ऑक्झिलरीजचे सुद्धा युजेस लक्षात येतील. त्याच्यानंतर WH वर्ड्सचे सुद्धा युजेस प्रॉपरली लक्षात येतील आणि दॅट इज अगेन अ बेनिफिट फॉर अस. एक सगळ्यात मोठी संकल्पना प्रश्न समजून घेण्यासाठी या वर्ड्सची
मदत होते. देन वी हॅव नेक्स्ट वन दॅट इज कॉन्ट्रॅक्शन्स. आता हा शेवटचा कॉन्टेंट आहे याच्यामधला, या लिस्ट मधला, जो की कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स असतात. आता एक कंपाऊंड नाउन आहे कारण की किंवा कंपाऊंड वर्ड्स आहेत, ते पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता कॉन्ट्रॅक्शन्स कसे असतात तर शॉर्ट फॉर्म असतात, आणि हे शॉर्ट फॉर्म खूप सगळे नाहीये, परंतु हे शॉर्ट फॉर्म सुद्धा खूप वेळेला मॅटर करतात की आपल्याला ते एक्झॅक्टली काय यूज केला हे लक्षात येत नाहीये. सो ट्राय अँड अंडरस्टँड. 3 प्रकारचे कॉन्ट्रॅक्शन्स असतात. एक असतं कुठल्याही वर्ड सोबत त्याला प्लुरल दाखवण्यासाठीच अपॉस्ट्रॉफी मधलं. एक असतं निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन्स, ज्याच्यामध्ये फक्त निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन्स हे हेल्पिंग वर्ब सोबत आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसरं एक कॉन्ट्रॅक्शन्स असतं ते सहाय्यकारी क्रियापदाचं प्रोनाउनशी असणार. सो दीज 3 कॉन्ट्रॅक्शन्स यू मस्ट अंडरस्टँड. दॅट्स इट फॉर vocabulary development. And one more thing, that is you must remember कंपाऊंड वर्ड्स, जसे की आपण मदर इन लॉ, ब्रदर इन लॉ, सिस्टर इन लॉ किंवा फेस टू फेस, फ्रंट टू फ्रंट अशा पद्धतीचे वर्ड्स बघतो. सो त्याला सुद्धा लक्षात घेणं गरजेचे. दॅट्स इट फॉर व्होकॅब्युलरी डेव्हलपमेंट. थँक्यू.